तर आता आपण बघणार आहोत की जे आपण कंपोनंट लाईफ सायकल बघितले होते इथे, जसं की माउंटिंग फेज, अनमाउंटिंग फेज या अपडेटिंग फेज, ह्याच्यामध्ये मेथड्स आहेत काही. तर प्रॅक्टिकली कुठली मेथड पहिले कॉल होते आणि प्रॅक्टिकली कुठली मेथड नंतर कॉल होते, हे आपण आज बघूयात. छोटे लेक्चर असेल. आज फक्त माउंटिंग फेज आणि अपडेटिंग फेज हे दोन फेजचे आपण मेथड्स बघूयात. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आय शेअर माय VS कोड विथ यू. इथे आपण एक कंपोनंट बनवून घेऊ. लेट अस से लाईफ सायकल ए कंपोनंट डॉट, अरे, ए डॉट TSX. ठीक आहे. तर हा क्लास कंपोनंट असेल. ओके. असेल क्लास कंपोनंट. आता ह्या क्लास कंपोनंट मध्ये आपल्याला त्या मेथड्स घ्याव्या लागतील. सो फर्स्ट मेथड इज कन्स्ट्रक्टर. सगळे वाचून आले? एक मिनिट, काय चुकलं का माझं? लेट अस जस्ट, आता बघूयात. प्रॉप्स आपल्याकडे आहेत लाईक दिस अँड दिस. इथे आपण ऍज ऑफ नाऊ प्रॉप्स असे असतील आपले. आणि स्टेट मध्ये काय असेल? स्टेट मध्ये असेल, लेटस एक काउंटर घेऊन ठेवू आपण, पण ते नंतर घेऊ. किंवा घेऊन ठेवू त्याला काउंट. आणि हा असेल 0 बाय डिफॉल्ट. ठीक आहे. आणि इथे आपण एक मेसेज लिहू फक्त की कन्सोल डॉट लॉग कन्स्ट्रक्टर. ठीक आहे. नथिंग फॅन्सी, कन्स्ट्रक्टर. or else to be precise, life cycle a constructor. ठीक आहे. यार मी जरा कॉपी करून ठेवतो म्हणजे पुढे आपल्याला कामी येईल. ओके, लेट अस जस्ट use this in app.tsx. So just let us remove this form handling and let us use life cycle a component here. ठीक आहे. लाईफ सायकल आहे. आता ह्याला रन करायला थोडासा वेळ लागेल. लेट अस से npm मध्ये बनवला का मी यान मध्ये बनवला? नॉट स्टार्ट यान dev. Hmm. Forget about what is going on in this. Don't see this. Just see की आउटपुट मध्ये काय आहे. लेट मी जस्ट शो माय आउटपुट स्क्रीन टू यू and we'll see the console. Okay, that's a clear column. ठीक है. Don't need this and super. What do we have? Life cycle A. One more minute. एक काम करते हैं, पूर्ण स्क्रीन शेअर करून देतो. डोंट हॅव एनी इश्यू. VS कोड दिसतोय इथे. इथे काय बोलतोय की सुपरला कॉल अँड ऑन क्रॉस केले पाहिजे. ठीक आहे, नो इश्यू. ठीक आहे. लाईफ सायकल ए कन्स्ट्रक्टर पहिले प्रिंट झाले. ठीक आहे, विल रिफ्रेश इट. लाईफ सायकल ए कन्स्ट्रक्टर प्रॉब्लेमॅटिक थोडंसं हे आहे की एकदा कन्सोल लॉक केल्यानंतर दोनदा प्रिंट होते. ठीक आहे. नेक्स्ट मेथड आपण बघितली होती, येथेच आहे आपल्या कोड मध्ये. नेक्स्ट मेथड पहिली कन्स्ट्रक्टर होती. नेक्स्ट होती गेट डिराइव्ड स्टेट फ्रॉम प्रॉप्स. ठीक आहे. लेट अस सी स्टॅटिक गेट डिराइव्ड स्टेट फ्रॉम प्रॉप्स. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला लागेल
प्रॉप्स आणि स्टेट्स लागतील आपल्याला. ठीक आहे. आय गेस प्रीवियस प्रॉप्स और नेक्स्ट प्रॉप समथिंग, बट लेट अस सी. कसं तर द्यायला पाहिजे ते. नो. ओके, लिव्ह इट. विल सी इन चॅट जीपीटी आयदर. सो इथे आपण काय करू, कन्सोल डॉट लॉग, कन्सोल डॉट लॉग दिस अँड रिटर्न. ठीक आहे, नल. कारण आपण बघितलं होतं की ही मेथड काय करते, रिटर्न्स 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 रिटर्न्स, कुठे आहे का तिथे, बाय रिटर्निंग अन ऑब्जेक्ट विच रिप्रेझेंट्स द स्टेट ऑफ कंपोनेंट. ठीक आहे. तर आपण काय स्टेट मध्ये चेंज नाही केले, सो वी आर रिटर्निंग नल. अँड इथे कन्स्ट्रक्टरच्या ठिकाणी काय असेल, तर गेट डिराइव्ड स्टेट फ्रॉम प्रॉप्स अँड लेट अस रिफ्रेश इट. सी, लाइफ साइकिल एक कंस्ट्रक्टर एंड गेट डिराइव्ड स्टेट फ्रॉम प्रॉप्स. ठीक है. ओके, कूल. नेक्स्ट वी हॅव रेंडर मेथड, जी की आपण ऑलरेडी लिहिलेली आहे इथे. फक्त रिटर्न स्टेटमेंटच्या आधी आपण काय करू, एक कन्सोल स्टेटमेंट टाकू. लाइफ सायकल ए रेंडर. विल रिफ्रेश इट. कंस्ट्रक्टर गेट डिराइव्ड स्टेट फ्रॉम प्रॉप्स अँड रेंडर. ठीक आहे. आणि नेक्स्ट ऍट द एंड वी हॅड अ मेथड कॉल्ड एज कंपोनंट did mount. ठीक आहे. आणि मी स्वतः त्याला कॉल करत नाही, ठीक आहे, रिएक्ट त्याला कॉल करते ऍज पर द ऑर्डर. ठीक आहे. कंपोनंट डेड माउंट मध्ये आपण काय लिहू अगेन, लाईफ सायकल कंपोनंट डेड माउंट. अँड डू वी हॅव इट, लेट अस चेक. काहीतरी चुकलंय. लेट अस सी. कंपोनंट डेड माउंट, it should get called. Okay. Component dead mount in React. 2 मिनिटं, लेट अस चेक की काही चुकलंय का. नो, 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 काही चुकलेलं नाही आहे. कंपोनंट डेड माउंट, लेट अस कॉपी दिस. हा, ते स्पेलिंग चुकलं होतं. कंपोनंट स्पेलिंग चुकलं होतं. सो लेट अस सी. आता ते यायला पाहिजे. सी कन्स्ट्रक्टर गेट डिरेक्टेड फ्रॉम प्रॉप्स रेंडर अँड कंपोनंट डेड माउंट. बघा, ते खरंच त्या रिॲक्टच एक फंक्शन आहे, म्हणून त्याने जर स्पेलिंग चुकलं तर ते घेतलं नाही. स्पेलिंग बरोबर केलं तर ते ऑटोमॅटिकली त्याने घेऊन टाकलं. ठीक आहे. तर हे झालं तुमचं लाईफ सायकल ए चे सगळे लाईफ सायकल मेथड्स, माउंटिंग मेथड्स. आता मी काय करतो, एक बनवतो कंपोनंट विच वुड बी लाईफ सायकल बी. लाईफ सायकल बी डॉट एस एक्स. ठीक आहे. आणि हा असेल चाइल्ड ऑफ ए कंपोनंट. ठीक आहे. आता जे आपण इथे केलं होतं तेच आपण तिथे करू लाईफ सायकल बी मध्ये. फक्त जिथे लाईफ सायकल ए लिहिलेलं आहे तिथे लाईफ सायकल बी करूयात. ठीक आहे. आणि त्याला कॉल करू रेंडर मेथड मध्ये, कारण आपण रेंडर मेथड मध्येच तसं काही करू शकतो. इथे लिहूयात आपण लेटेस्ट एच 3 टॅग मध्ये लाईफ सायकल ए
आणि इथे कॉल करू लाईफ सायकल बी ला. ठीक आहे. अँड इथे या रेंडर मध्ये देऊ लाईफ सायकल बी 3. लाईफ सायकल बी, एव्हरीथिंग इज ओके. लाईफ सायकल ए, लाईफ सायकल बी प्रिंट झालं. आता एकदा रिफ्रेश करतो मी. ओके, जस्ट इग्नोर द वॉर्निंग्स. ठीक आहे. सो पहिलं काय झालं, लाईफ सायकल ए चं कन्स्ट्रक्टर, लाईफ सायकल ए चं गेट डिराइव्ड फ्रॉम प्रॉप्स, लाईफ सायकल ए चं रेंडर, आणि रेंडर मेथड नंतर जे आपला चाइल्ड कंपोनंट आहे त्या चाइल्ड कंपोनंटच्या लाईफ सायकल मध्ये सुरू होतात. लाईफ सायकल बी कन्स्ट्रक्टर, लाईफ सायकल बी गेट डिराइव्ड फ्रॉम प्रॉप्स, लाईफ सायकल बी रेंडर, लाईफ सायकल बी कंपोनंट डीड माउंट, आणि नंतर लाईफ सायकल ए कंपोनंट डीड माउंट. ठीक आहे. म्हणजे चाइल्डची जी काय लाईफ सायकल ती पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर कंपोनंट डीड माउंट एक्झिक्यूट झालं. लेट अस सी की आपण काय लिहिलेलं आहे. आपण काय लिहिलं की कन्स्ट्रक्टर कधी कॉल होतो, जेव्हा इन्स्टन्स क्रिएशन होतं तेव्हा. ठीक आहे. सगळ्यात पहिले पॅरेंटचं झालं असेल इन्स्टन्स क्रिएशन, त्याच्यानंतर चाइल्डचं होईल. ठीक आहे. तर पॅरेंटचं इन्स्टन्स क्रिएट झालं, कन्स्ट्रक्टरला कॉल केला. नेक्स्ट ऑर्डर वाईज पॅरेंटच्याच नेक्स्ट जे काही लाईफ सायकल मेथड आहे त्याला कॉल होईल, विच इज गेट डिराइव्ड फ्रॉम प्रॉप्स. ठीक आहे. त्याच्यानंतर रेंडर मेथड, आणि इथे आपण लिहिले की चाइल्ड कंपोनंट लाईफ सायकल मेथड गेट्स एक्झिक्युटेड फ्रॉम दिस फंक्शन. म्हणजे रेंडर फंक्शन मधून लाईफ सायकल मेथड्स कोणाच्या चाइल्डच्या एक्झिक्यूट व्हायला सुरू होतात. ठीक आहे. तर लाईफ सायकल ए च्या रेंडर नंतर लाईफ सायकल बी सुरू झाली, चाइल्ड वाली. आणि ते आपण काय दिले कंपोनंट डेड माउंट मध्ये, की इट गेट्स इन्वोक्ड इमिडिएटली व्हेन करंट कंपोनंट अँड ऑल इट्स चाइल्ड कंपोनंट गेट्स रेंडर. म्हणजे चाइल्ड कंपोनंट जोपर्यंत रेंडर होत नाही तोपर्यंत ही मेथड एक्झिक्यूट होत नाही. चाइल्ड कंपोनंट प्रॉपरली पूर्ण एकदम रेंडर झाली डॉम वरती नंतर ही मेथड कॉल होते पॅरेंटची. ठीक आहे. म्हणून पहिले काय झालं, चाइल्डचे कंपोनंट मेथड रन झाली, नंतर पॅरेंटची रन झाली. म्हणजे बी चाइल्ड आहे, ए पॅरेंट आहे. ठीक आहे. सो दीज आर दी माउंटिंग फंक्शन्स किंवा माउंटिंग फेज फंक्शन्स किंवा माउंटिंग फेज मेथड्स ऑफ कंपोनंट लाईफ सायकल. ठीक आहे. आता माउंटिंग फेज मध्ये कोणाला काही इश्यू आहे का? डू वी रिअली नीड दिस? प्रॉप्स वर नॉट प्रोव्हाइडेड. केले ना प्रॉप्स. कोणाला काही इश्यू माउंटिंग फेज लाईफ सायकल मध्ये? हा, प्रॉब्लेम इथे काय फक्त की मी एक वेळा कन्सोल डॉट लॉग मारला तर इथे 2 वेळा प्रिंट झाला. ठीक आहे. सो इट्स नॉट एनीवन्स फॉल्ट, इट इज हाऊ इट इज. ठीक आहे. सो वी कॅन डायरेक्टली राईट हिअर. हॅलो सर, येस. रेंडर वाला एकदा सांगा ना परत. ठीक आहे. रेंडर मेथड मधून काय होतं बघा, लाईफ सायकल ए राईट, आणि हे आपलं हे बघा रेंडर मेथड काय होतं. पहिली गोष्ट तर कंपल्सरी आपल्याला लिहावंच लागते. ठीक आहे. बाकीच्या पण लिहित नाही. नेक्स्ट, हे जास्त महत्वाचं नाही. रेंडर मेथड मध्ये आपण काय करतो, चाइल्ड कंपोनंटला कॉल करतो. ठीक आहे. इथेच करतो मेन म्हणजे रेंडर मेथड मध्येच चाइल्ड कंपोनंटला कॉल. आता ते केल्यानंतर काय होतं, चाइल्ड कंपोनंटची लाईफ सायकल मेथड तिथून सुरू होऊन जाते. पॅरेंटच्या रेंडर मेथड पासून चाइल्डची जी काही लाईफ सायकल आहे ती पूर्ण सुरू होते, आणि लाईफ सायकल म्हटल्यानंतर लाईफ सायकलचे मेथड आल्या त्यात. ठीक आहे. मग इथपर्यंत पॅरेंटचं सगळं चालेल. रेंडर मेथड पासून सगळं चाइल्डचं सुरू होईल, चाइल्डची लाईफ सायकल. आणि चाइल्डची लाईफ सायकल संपल्यानंतर मग कंपोनंट डीड माउंट पॅरेंट वाली एक्झिक्यूट होईल. ठीक आहे. लेट अस से ए च्या आत बी, बी च्या आत सी, म्हणजे सी बी चा जर चाइल्ड आहे तर पहिले इथपर्यंत चालेल पॅरेंटचं एचं. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली चालेल बीचं पण इथपर्यंतच, रेंडर पर्यंतच. मग सी चं पूर्ण लाईफ सायकल खतम होईल, म्हणजे सी रेंडर होईल. सी चं कसं होईल, पहिले कन्स्ट्रक्टर गेट डिराइव्ड फ्रॉम प्रॉप्स, रेंडर, आणि कंपोनंट डीड माउंट. ही कंपोनंट डीड माउंट संपल्यानंतर सी ची वेळ बरं का.
मग बी ची होईल आणि मग ए ची. ठीक आहे. सो दिस इज हाऊ इट वर्क्स. सी घेऊन दाखवू का तुम्हाला परत एक एक्स्ट्रा? येस सर. ठीक आहे बघा, आता मी लाईफ सायकल सी घेतो कंपोनेंट्स मध्ये. लाईफ सायकल सी डॉट टी एस एक्स बरोबर. अँड विल पेस्ट एव्हरीथिंग हिअर. फक्त जिथे लाईफ सायकल ए आहे तिथे लाईफ सायकल सी करायचं आहे. एक सेकंड. लाईफ सायकल सी. एव्हरीथिंग सीम्स टू बी ओके. अँड लाईफ सायकल बी झालं. इथे कोणाला कॉल नाही करायचंय. लाईफ सायकल बी शेवटचा आहे. लाईफ सायकल बी मधून आपण लाईफ सायकल सी ला कॉल करणार आहे. सो हिअर लाईफ सायकल सी ला कॉल करायचं. आता हायरार्की कशी बनली बघा. हायरार्की बनली, लाईफ सायकल ए झाला लाईफ सायकल बी चा पॅरेंट, आणि लाईफ सायकल बी झाला लाईफ सायकल सी चा पॅरेंट. ठीक आहे. आणि मी फक्त कोणाला कॉल केला, लाईफ सायकल ए ला. आता हा इंटरनली काय करतोय, लाईफ सायकल बी ला कॉल करतोय, आणि लाईफ सायकल बी काय करतो इंटरनली, लाईफ सायकल सी ला कॉल करतो. ठीक आहे. आणि सी सगळ्यांचा चाइल्ड आहे, एकदम एक्स्ट्रीम लेवलचा. ठीक आहे. सो दॅट्स इट. आता आपण काय करू, रिफ्रेश करून बघू त्या पेजला. लेट अस रिमूव्ह एव्हरीथिंग अँड रिफ्रेश द पेज. आता जोपर्यंत पॅरेंटचं काम चालू आहे, ठीक आहे. लाईफ सायकल ए कन्स्ट्रक्टर, लाईफ सायकल ए डिराइव्ह स्टेट फ्रॉम प्रॉप्स, लाईफ सायकल ए रेंडर. ठीक आहे. आता इथून बी चं काम झालं पाहिजे सुरू. लाईफ सायकल ए चं जे हे आहे कंपोनंट डीड माउंट, हे कधी संपणार, जेव्हा लाईफ सायकल ए चे जेवढे पण चाइल्ड आहेत तेवढे सगळे प्रॉपरली डॉम वरती इन्सर्ट होतील तेव्हा. ठीक आहे. तर इथून काय झालं, लाईफ सायकल ए च्या नंतर लाईफ सायकल बी ची, लाईफ सायकल ए च्या रेंडर मेथड पासून लाईफ सायकल बी ची लाईफ सायकल सुरू झाली. तर लाईफ सायकल बी चं कन्स्ट्रक्टर, लाईफ सायकल बी चं गेट डिरेक्ट स्टेट फ्रॉम प्रॉप्स, लाईफ सायकल बी चं रेंडर मेथड. आता रेंडर पासून परत त्याच्या चाइल्डचं लाईफ सायकल सुरू. परत लाईफ सायकल सी सुरू झाली आता. सी चं कन्स्ट्रक्टर, गेट डिराइव्ह स्टेट फ्रॉम प्रॉप्स, रेंडर. सी चं कंपोनंट डीड माउंट, त्याच्यानंतर त्याचा पॅरेंट. सी चा पॅरेंट कोण आहे, बी, तर बी चं कंपोनंट डीड माउंट. आणि बी चा पॅरेंट कोण आहे, तर ए, तर ए चं कंपोनंट डीड माउंट. ठीक आहे. आता समजलं. येस सर. ठीक आहे. cool. तर हे झालं आपलं माउंटिंग फेजच्या लाईफ सायकल मेथड्स. नंतर आहे अपडेटिंग फेजचे लाईफ सायकल मेथड्स. सो विल डू इट वन बाय वन. ठीक आहे. लेट अस जस्ट गो थ्रू अवर डॉक्युमेंट, आपल्या नोट्स. ठीक आहे. तर कन्स्ट्रक्टर सॉरी, नॉट माउंटिंग, अपडेटिंग फेज मध्ये. अपडेटिंग फेज कधी होतो, तर जेव्हा स्टेट किंवा प्रॉप चेंज होतो. तर आता आपण स्टेट तर बनवला नाही अजून पण, म्हणजे बनवलाय काउंट, काउंट नावाचा, पण यूज नाही केला कुठेच. सो what we will do is we will create a method to change the value of count. Let us say increment equal to एक arrow function बनवतो मी. Should we use arrow function or whatever? This dot set state. I don't think it will work. Okay, let us use simple one. Has function. No. Okay, whatever. Let us see. This dot state count ची व्हॅल्यू होईल count this dot state dot count plus 1. And अच्छा, बिफोर दॅट, आणि आपण हे चुकीच्या ठिकाणी करतोय. लाईफ सायकल ए मध्ये करू आपण त्याला. ठीक आहे. अँड विल क्रिएट अ बटन हिअर. इन्क्रीमेंट. ठीक आहे. अँड ऑन क्लिक दिस डॉट increment.
सो आपल्याला एक बटन दिसणं एक्सपेक्टेड आहे, लाईक दिस इन्क्रीमेंट. ठीक आहे. अँड वन्स वी क्लिक दॅट बटन समथिंग शुड हॅपन. काहीतरी होतंय, म्हणजे स्टेट चेंज होते, बाकी काय नाही होणार आहे इथे. इफ यू वॉन्ट वी कॅन ऑल्सो शो द काउंट like this. Oh, not like this dot state dot count. If it is 0, 1 2 3 4 and so on. ठीक आहे. तर पहिली मेथड, आता मी एक काम करतो, पहिले बी मधून सीला कॉल करणं बंद करतो, म्हणजे इश्यू होणार नाही जास्त. ठीक आहे. लाईफ सायकल ए. ओके. ऍज पर नोट्स आपण नॉट दिस वन. पहिली मेथड कॉल होते गेट डिराइव्ड सेट फ्रॉम प्रॉप्स, आपण ऑलरेडी लिहिलेली आहे. ठीक आहे. गेट डिराइव्ड सेट फ्रॉम प्रॉप्स आपण ऑलरेडी लिहिलेली आहे. Let us not write it again. Should component update. ओके. should component update आपल्याला लिहावे लागेल इथे. should component update and oh my god. ठीक आहे. return true. leave it as of now. ठीक आहे. जसे आले तसे येऊ द्या. and then render आपण ऑलरेडी लिहिलेली आहे. get snapshot before update. get snapshot before update and nothing. इथे आपल्याला काहीतरी लिहावं लागेल नाही का, बिफोर रिटर्निंग. console.log lifecycle A should component update, and same here, console.log lifecycle A get snapshot before update. And what do we have next? Component did update. Okay. Component did update method. ठीक है. And here we will write lifecycle A. Oh, not like this. Component did update method. ठीक आहे. आणि हेच आपल्याला कॉपी करून पेस्ट करावं लागेल आपल्या चाइल्ड मध्ये. या तीन मध्ये आपण आता लिहिल्या, बाकी दोन ज्या होत्या रेंडर आणि गेट डिराइव्ड फ्रॉम प्रॉप्स, हे आपण परत लिहिलेलं नाहीये. ठीक आहे. गो बॅक टू बी अँड फक्त आपण पेस्ट केलं. ठीक आहे. तिथे लाईफ सायकल ए जिथे आहे तिथे लाईफ सायकल बी करायचंय. इट्स नॉट अ बिग डील. नाव लेट अस सी. हे झालं माउंटिंग फेज वाला. ठीक आहे. आता आपण रिफ्रेश केल्यानंतर काय होईल, माउंटिंग पेजच्या मेथड रन होतील. अजून का अपडेट झालंय का, नाही. सो कंपोनंट डेड माउंट पर्यंत आपल्याला आउटपुट दिसतोय. लेट अस रिमूव्ह दिस. आणि आता मी काय करतोय, इन्क्रीमेंट बटनवर क्लिक करतो. ठीक आहे. इन्क्रीमेंट बटनवर हे केल्यानंतर स्टेट चेंज होईल आणि अपडेटिंग फेज जी आहे ती रन झाली पाहिजे. आणि अपडेटिंग फेजच्या मेथड्स. ओके. a snapshot value or null must be written from get snapshot. Okay, no problem. Where is the get snapshot? Return null. ठीक आहे. नो इश्यूज. अँड ए मध्ये पण करावं लागेल गेट स्नॅपशॉट बिफोर अपडेट. रिटर्न नल. ठीक आहे. आता काही इश्यू नसायला पाहिजे. बघा, तर पहिले काय झालं, कंपोनंट ए चं गेट डिराइव्ड सेट फ्रॉम प्रॉप्स. अच्छा, एक काम करतो, कंपोनंट बी ला कॉलच करत नाही, म्हणजे नो पॅरेंटल रिलेशनशिप. एव्हरीथिंग इज एकदम नॉर्मल. ठीक आहे. झालं माउंटिंग फेज वाला. आता बघू आपण अपडेटिंग फेजचं. बटन क्लिक केलं, गेट डिराइव्ड सेट फ्रॉम प्रॉप्स पहिली मेथड. इथे बघा, गेट डिराइव्ड सेट फ्रॉम प्रॉप्स. नंतर शुड कंपोनंट अपडेट. ठीक आहे. नंतर रेंडर मेथड, नंतर गेट स्नॅपशॉट बिफोर अपडेट अँड कंपोनंट डिड अपडेट. ठीक आहे. कंपोनंट डिड अपडेट.
what I think is get directed from props. रिटर्न काय करते, अच्छा ठीक आहे चला. ओके, सी अपडेटिंग फेजची स्टॅटिक गेट डिराइव्हड फ्रॉम प्रॉप्स प्रिंट झाली. कंपोनंट sudo component update, then a render method, then get snapshot before update and component did update. ह्या पाच मेथड ह्याच सिक्वेन्सनी प्रिंट झालेल्या आहेत. ठीक आहे. अँड व्हॉट इफ आय ऑल्सो इंट्रोड्यूस दी चाइल्ड ऑफ लाईफ सायकल ए विच इज लाईफ सायकल बी. तर लाईफ सायकल बी च्या पण ज्या मेथड आहेत त्या सगळ्या रन झाल्या पाहिजे, राईट? सो लेट अस, ठीक आहे. आता इथे अपडेट केला आपण, तर गेट डिरेक्टेड फ्रॉम प्रॉप्स, should component update, रेंडर. रेंडर नंतर चाइल्ड कंपोनंटची लाईफ सायकल अगेन बी ची म्हणजे चाइल्ड ची गेट डिरेक्टेड फ्रॉम प्रॉप्स, शुड कंपोनंट अपडेट, रेंडर, गेट स्नॅपशॉट बिफोर अपडेट. आणि इथे बघा परत आला तो पॅरेंट कडे गेट स्नॅपशॉट बिफोर अपडेट. कारण ही मेथड कधी चालेल, जेव्हा सी कंपोनंट डिड अपडेट कधी चालते, जेव्हा चेंजेस रिफ्लेक्ट झालेले असतात. ठीक आहे. आपल्याला काय करायचं असतं, चेंजेस होण्याआधी आपल्याला स्नॅपशॉट घ्यायचा असतो. जर आपण कंपोनंट बी चा स्नॅपशॉट घेतलं कंपोनंट बी अपडेट होण्याआधी, ठीक आहे, आणि आता ही मेथड कॉल व्हायची असेल जर कंपोनंट डीड अपडेट, चाइल्ड पूर्णपणे अपडेट झाल्यानंतर, ठीक आहे, बिफोर दॅट आपल्याला काय करायचं, पॅरेंटचं गेट स्नॅपशॉट बिफोर अपडेट कॉल झालं पाहिजे. सी चाइल्ड जर पूर्णपणे रेंडर झाला म्हणजे काय, तुमचा जो पॅरेंट कंपोनंट आहे तो पण पूर्णपणे रेंडर झाला असेल, तर ऍक्च्युअल मध्ये चाइल्ड कंपोनंट पूर्णपणे रेंडर होण्याआधी ही जी मेथड आहे गेट स्नॅपशॉट बिफोर अपडेट ती कॉल होते आणि नंतर कंपोनंट डीड अपडेट. सो पहिले बी म्हणजे चाइल्डचा गेट स्नॅपशॉट बिफोर अपडेट, नंतर पॅरेंटचा गेट स्नॅपशॉट बिफोर अपडेट, नंतर चाइल्डचा कंपोनंट डीड अपडेट, नंतर पॅरेंटचा कंपोनंट डीड अपडेट. ठीक आहे. तर हाच सिक्वेन्स आहे अपडेटिंग फेजचा. इथे कोणाला काय इशू? एनीवन हॅव्हिंग एन इशू? सिक्वेन्स फक्त बघितला आपण, बाकी काही नाही, फक्त प्रॅक्टिकली बघितलंय फक्त विथ पॅरेंटचे रिलेशनशिप. नो सर. नो, राईट? तर ठीक आहे, आजच्या पुरतं एवढंच. बाकीचं जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. थँक्यू सो मच.